मित्रांनो, आपण आज 7 जानेवारी 2026 चे करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. पण पाहण्याआधी नोकरीविषयी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पहिला प्रश्न आहे, 7 जानेवारी रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय दिवस कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ग्लोबल फॅमिली डे म्हणजेच जागतिक कुटुंब दिन. तर दुसरा प्रश्न पाहूयात, भारत सरकारने 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे ग्रीन एनर्जी. तिसरा प्रश्न पाहूयात, महाराष्ट्रात 2026 मध्ये नवीन महिला सुरक्षा उपक्रम कुठे सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मुंबई. तर चौथा प्रश्न पाहूयात, 2026 मध्ये भारताचा मुख्य आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू कोणता मानला जात आहे? तर याचं उत्तर आहे डिजिटल अर्थव्यवस्था. तर पाचवा प्रश्न, DRDOने 2026 मध्ये कोणत्या प्रकारच्या संरक्षण प्रणालीवर संशोधन वाढवले आहे? तर याचं उत्तर आहे एअर डिफेन्स सिस्टीम. तर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पुढील टप्पा सुरू झाला? तर याचं उत्तर आहे नागपूर. तर सातवा प्रश्न, 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणती नवीन रोजगारासंबंधी योजना जाहीर केली? तर याचं उत्तर आहे नॅशनल स्किल एम्प्लॉयमेंट मिशन. आठवा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या नदीसाठी जलसंवर्धन अभियान जाहीर करण्यात आले? तर याचं उत्तर आहे कृष्णा नदी. नववा प्रश्न, 2026 मध्ये भारताचा कोणता उपग्रह हवामान अभ्यासासाठी वापरण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे इनसॅट 3DS. दहावा प्रश्न, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे डिजिटल परीक्षा प्रणाली. अकरावा प्रश्न, भारतात 2026 मध्ये डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर देण्यात आला? तर याचं उत्तर आहे UPI. 12वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवीन सोलर ऊर्जा प्रकल्पास मान्यता मिळाली? तर याचं उत्तर आहे बीड. 13वा प्रश्न, 2026 मध्ये शालेय शिक्षणात कोणत्या पद्धतीचा समावेश करण्यात आला? तर याचं उत्तर आहे डिजिटल शिक्षण. 14वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी स्टार्टअप धोरण जाहीर केले? तर याचं उत्तर आहे कृषी तंत्रज्ञान. 15वा प्रश्न, भारतात 2026 मध्ये कोणत्या वाहतूक प्रकाराला प्रोत्साहन देण्यात आले? तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रिक वाहन. 16वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात नवीन औद्योगिक कॉरिडॉर विकसित केला जात आहे? तर याचं उत्तर आहे औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर. 2026 मध्ये भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय मंचावर नेतृत्वाची भूमिका घेतली? तर याचं उत्तर आहे G20. 18वा प्रश्न, महाराष्ट्रात 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी युवक प्रशिक्षणावर भर देण्यात आला? तर याचं उत्तर आहे कौशल्य विकास. 19वा प्रश्न, भारतातील कोणत्या संस्थेने 2026 मध्ये नवीन आर्थिक अहवाल सादर केला? तर याचं उत्तर आहे नीती आयोग. 20वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 2026 मध्ये कशावर भर देण्यात आला? तर याचं उत्तर आहे तंत्रज्ञान व प्रशिक्षण.